याच्यासाठी किंवा याने काहीतरी चांगलं केलं म्हणून तो त्याला बक्षीस म्हणून वर्षभराचं अन्नधान्य घेऊन जातो. मग त्याच्यानंतर तो सांगतो म्हणे की मी जेव्हा पाणी पिलो म्हणे तेव्हा तो घोडा त्या पाण्याला घाबरला म्हणे. म्हणून जर म्हणे तुमच्या पुत्राला हा घोडा दिला असता म्हणे आणि तो परराज्यात जर नदी क्रॉस करून गेला असता तर जाऊ शकला असता. मुलगी म्हणे जेव्हा चालत आली म्हणे तर तिची चाल आणि तिच्या पायाच्या घुंगरूचा आवाज होऊन मला असं वाटलं म्हणे की तवा किती लढली. मग राजाला वाटतं किंवा खूप मोठा उपकार झाला म्हणून राजा त्याला म्हणतो की बा तुला पुढचे 10 वर्ष माझ्या इथनं अन्नधान्य फ्री म्हणतो. मग राजा त्याला कुतूहलाने विचारतो त्याला एक दिवस कि बा मैं कौन हूँ बोले. मैं राजा हूँ तो मैं कौन हूँ बोले. तो अंधारा त्याला पटकन म्हणतो आप बनिये बोले. बनिये म्हणजे समजतं. आप बोले व्यापारी बोले बनिये बोले. कोण तो नाही म्हणतो मी राजघराण्यातनं जन्म झालेला म्हणे. मी म्हणे बनिया कसा काय असणार आहे म्हणे. मी राजघराण्यात जन्म घेतलेला आहे म्हणे. तो बोले क्यों बताया बोले आपने. तो बोलता राजा बोले मैंने आपके लड़के के लिए घोड़ा दिया बोले आपने मुझे साल भर का अनाज दिया. मैंने बोले आपकी बहू बोले आपके लिए की बोले तो बोले आपने बोले मेरे को बोले 10 साल का अनाज दिया बोले आगे ख्याल में बोले. तो बोले फिर आपने मेरे को ये जो किया बोले ये राजा नहीं कर सकता ये खाली बनिया कर सकता है बोले. राजा रहता था तो मेरे को बोले बोलता था कि जा ये 10 जाओ की जागीरदारी तेरे को दे दी बोले. राजा जाऊन त्याच्या आईला विचारतो आणि त्याला सत्य समजतं. मग ती आई सांगते की बा तेरे पिताजी तो बोले युद्ध पे रहते थे बोले बनिए से मेरा अफेयर हो गया बोले और तू पैदा हो. So for all these things in life, if you are a leader, you have to have common sense, but with common sense, you have to have knowledge also. नाही ज्ञानेन सदृंश पवित्रम विदते, तत्सयोगी काले नात्मी विदंती. म्हणजे ज्ञानापेक्षा जगाच्या पाठीवर काहीही मोठं नाही आहे. आणि हे कोणी कोणाला सांगितलं आहे लक्षात. द ग्रेटेस्ट लीडर कृष्ण भगवान, द ग्रेटेस्ट फिलॉसॉफी. डोंट रीड गीता ॲज अ रिलिजियस बुक, रीड इट ॲज अ फिलॉसॉफी. लक्षात. आणि ग्रेटेस्ट लीडर टेलिंग टू अ ग्रेटेस्ट ॲस्पिरंट ऑफ द लिडरशिप कोण अर्जुना. युद्धाच्या भूमीवर जेव्हा अर्जुन कृष्णाचे पाया पडायला गेला असताना त्याला कृष्ण भगवानांनी सांगितलं की तू माझ्या पाया नको पडूस म्हणे. तर त्यांनी विचारलं की बा का म्हणून. तर तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणे की मी तुझा गुरु नाही म्हणे. या विश्वात जर माणसाचा काही गुरु असेल तर ते ज्ञान आहे म्हणे. आणि ज्ञानाच्या ग्रहणानेच फक्त माणूस मोठा होतो. त्याच्या अध्ययनानेच माणूस मोठा होता. म्हणून कालीनाथनी निधंती म्हणजे जो ज्ञानाचा हे आहे तोच या विश्वावर मोठा होईल. ओनली नॉलेज विल रूल द वर्ल्ड. आलं लक्षात. एक लक्षात ठेवा की आज जर अमेरिकेत मला जाऊन तिथं पैसा चोरून आणायचा आहे तर ते शक्य नाही आहे. फक्त विक्रम पंडित सारखा माणूस किंवा इंदिरा नोई सारखी बाई जर असेल तर ती अमेरिकेत जाऊ शकते. ती तिच्या सीईओ कंपनीची सीईओ बनू शकते. 700 कोटी रुपये वर्षाचा त्याचा पगार असू शकतो. लक्षात. आणि हे तुम्हाला प्रत्येकाला साध्य आहे इथे जे बसलेले आहेत ना. कारण विक्रम पंडित आपल्या बुलढाण्याचा आहे. लक्षात. तुमच्यासारखाच एका छोट्याशा घरामध्ये तो जन्मलेला आहे. आणि विक्रम पंडित जेव्हा अमेरिकेच्या बँकेचा सीईओ झाला, तो ओल्डेस्ट बँक इन द वर्ल्ड सिटी बँक, तिचा जो प्रेसिडेंट झाल्यावर जेव्हा त्याला त्याच्या वडिलांना लोक इंटरव्ह्यूसाठी गेले, त्याच्या इंटरव्ह्यूसाठी मुंबईत लोक गेले आणि मुंबईत लोक पत्रकारांनी विचारलं त्याच्या वडिलांना, विक्रम पंडितच्या वडिलांना, किंवा तुमचा मुलगा म्हणे 700 कोटी रुपये वर्षाचा पगार आहे, $70 मिलियन त्याचं घर आहे म्हणे मॅनहॅटन स्ट्रीटला, आणि तुम्ही म्हणे मुंबईमध्ये एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहता, इथं एसी सुद्धा नाही आहे. काय उत्तर दिलं असतं तुम्ही सांगा मला. सी दिस इज अ यू हॅव टू इंटरॅक्ट विथ मी. काय उत्तर दिलं असतं त्यांनी हेच सांगितलं की वी डू नॉट इन्व्हेस्ट इन मटेरियलिस्टिक थिंग्स, वी इन्व्हेस्ट इन नॉलेज. सो इन्व्हेस्ट इन नॉलेज. व्हॅलेंटाईन डे किती जरी प्रिय असला लक्षात, इतका वेळ जर गर्लफ्रेंड सोबत दिला काही हरकत नाही आहे, पण काही वेळ तरी ज्ञानाला देणंच आवश्यक आहे. आणि भविष्यात ही लिडरशिप कशी शिकत आलो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हाऊ आय लर्न फ्रॉम स्टोरीज. अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो. यू आर रेडी फॉर द स्टोरीज ना? बोर झाले, भूक लागली का? नाही. ठीक आहे, एक गोष्ट सांगतो छान माझ्या आयुष्यातली गोष्ट. माझा एक मित्र होता, नेक्स्ट स्लाइड करू, नेक्स्ट स्लाइड. माझा एक मित्र आहे पंजवाणी म्हणून.
आणि लहानपणापासून आम्ही दोघे सोबत शिकलेलो. आणि मग त्यांनी काय केलं की 12वीच्या नंतर तो बिझनेस, म्हणजे 10वी पासून दुकानावर जायचा आणि बिझनेस करायचा. आणि 12वी पर्यंत त्यांनी चांगला पैसा कमवला. त्याच्यानंतर मी मेडिकलला जे लावतो आणि ऑर्थोपेडिक सर्जन्स बनण्याच्या पूर्ण ह्याच्यात होतो. मला फक्त 2200 रुपये पगार. आणि लक्षात वडील, मी मागच्या वेळेस वडील खूप स्ट्रिक्ट होते. आणि हा पंजवानी काय करायचा माहिती आहे का, की तोपर्यंत मी 2200 कमवत होतो, तोपर्यंत त्यांनी किती लाख कमवले मलाच माहित नव्हतं. गावात घर होतं, त्याचं बेडरूमचं त्यावेळेस त्यांनी 10-12 लाख रुपये खर्च केला होता आणि त्याच्याकडे भरपूर पैसा होता. आणि मग काय झालं माहिती आहे का, की हा पंजवानी जे माझ्या रूम तर काय झालं माहिती की हा पंजवानी काय करायचा, जे माझ्या रूमवर यायचा. लक्षात घ्या, हाऊ पीपल बिकम लीडर्स, हाऊ पीपल डेव्हलप देअर लाईफ. सिंधी माणूस, इथं कोणी सिंधी आहे का? सिंधी माणूस, एवढा पैसा, एवढा बिझनेस, पण तो जे माझ्या रूमवर येऊन राहायचा. आणि कशासाठी माहित आहे का, कारण की माझ्या रूमवर सगळं फ्री होतं, पैसा खर्च करावा नाही लागायचा. मित्राचीच रूम, बालपणचा मित्र. आणि चहा, खाणं पिणं जेच्या कॅन्टीन मध्ये अभय पाटील की अकाउंट में लिख देना. लक्षात सी ते लिहून द्यायचा. मग एक दिवस त्यात तो काय म्हणजे छान म्हणजे तो बता तो आपण कपडे खरेदी करेंगे, त्याचे तो होलसेलचं दुकान. म्हटलं चलो खरेदी करेंगे. मग त्यांनी एका होलसेलच्या दुकानात, दुसऱ्या होलसेलच्या दुकानात जाता जाता त्यांनी खरेदी केल्या. आणि निघता काय झालं माहिती आहे, त्या दुकानाच्या कोपऱ्यामध्ये ब्रास पडलेले, म्हणजे लेडीज वापरतात ब्रास, ते ब्रास पडले. डोंट क्वेश्चन, दिस इज रिअल लाईफ स्टोरी. ठीक आहे. आणि मग काय झालं माहिती आहे का, की तो जाता जाता त्यांनी त्या दुकानाच्या मालकाला विचारलं की बा हे ब्रास का पडलेला आहे. त्या मालकाने त्याला सांगितलं की हे म्हणे मी 3 वर्षापूर्वी घेतले म्हणे, इम्पोर्टेड आहे आणि कोणी विकतच घेऊन नाही चालत म्हणे, खूप महाग आहे म्हणे, 300, 350, 400, 500 रुपयाचा असा त्याची किंमत त्यांनी सांगितली. मग हा पंजवानी त्याला काय म्हणे कि मैंने वाला एक चीज कर सकता, 3 साल से कोई खरीदी नहीं वैसी पड़ी है, तेरी जगह वहां पे उसने लेके रखी है बोले, और वो सड़कें खराब हो जाएंगे तेरे को कुछ नहीं मिलेंगे बोले, 5 रुपए में बोले मैं खरीद लेता हूँ. म्हणून त्यांनी ते 5-5 रुपयाला एक ब्रा घेतला. लक्षात. आता साला मी विचार करत होतो, मी ऑर्थोपेडिक सर्जन जे मध्ये शिकत होतो, जे मध्ये ऍडमिशन भेटायला काय लागते हे मला माहित आहे. आणि साला हा 5 रुपयाचा ब्रा घेऊन घरी जाणार आणि करणार काय, मुंबईत विकले नाही गेले, अकोल्यात कुठे विकणार. सरप्राईज, 6 महिने तो ब्रा माझ्या डोक्यात फिरायचा. 6 महिन्यानंतर मी अकोल्याला आलो. 6 महिने अकोल्यात आल्यानंतर मी त्याला विचारलं की ब्राचं केलं काय. तर त्यांनी त्याच्या आईला बोलवलं. त्याच्या आईने मला एक टोपी दाखवली. त्याच्या आईने त्याची टोपी तयार केली, मधात कापलं, त्याला वरती गोंडा लावला, त्याला फ्रिल लावली, त्याच्यावर कढाई काम केलं. आणि त्याच्या वडिलांनी अजमेरला जाऊन स्कल कॅप म्हणून ती टोपी 250, 300, 500 रुपयाला विकून आली. But my sons and daughters, this is not the end of the story. तुम्ही इथं क्लॅप केलेला आहे, पण आज इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर आज मला लक्षात आलं, मी जेव्हा अकोल्यात आता 18 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे, तेव्हा मला पुन्हा तो श्लोक आठवतो की नाही ज्ञानेन सदृश पवित्रम विदत, की ज्ञानापेक्षा या जगात काहीच मोठं नाही. कारण की आज 19 वर्षानंतर अकोल्यात भरपूर लोक मला ओळखतात त्याचा डॉक्टर अभय पाटील. तुम्हाला इथं बसल्यापैकी कोणालाच पंजवानी कोण आहे माहित नसेल. दॅट इज द डिफरन्स नॉलेज मेक्स. लक्षात. म्हणून तुम्हाला इथं जे लिडरशिप मध्ये पाहिजे आहे, तर इतक्या पॉईंट सांगितल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी, माणसं जोडणं, हे प्रत्येक गुण सांगता अ लीडर हॅज टू बी नॉलेजेबल. ठीक आहे. गॉट द स्टोरी. म्हणून कधी टाळ्या वाजवायचं हे सुद्धा माहित असायला पाहिजे. तुम्ही आता टाळ्या वाजवायला पाहिजे होती किंवा 19 वर्षानंतर डॉक्टर अभय पाटील हॅज गॉट अ आयडेंटिटी. मी जर रस्त्यावर फिरेल तर मला 4 माणसं विचारतात की साहेब गाडीवर सोडून देऊ का. पंजवानीला कोणी विचारत नाही. सो ज्ञानालाच सगळ्यात इम्पॉर्टन्स द्यायचं. दॅट इज व्हॉट सी द ग्रेटेस्ट क्वालिटी लीडर शुड हॅव इज डेथ. इथं सरांनी सांगितलं होतं मगाशी की तुम्ही भ्यायला नाही पाहिजे. हिअर डेथ मी I take it as failure in life, or I take it as not to attempt in life. That is what is death. माणसाचा अंत
त्यांनी जर प्रयत्न थांबवले तर त्याचा अंत होतो. लक्षात, पृथ्वीच्या तलावर त्याच लोकांची जयंती साजरी होते जे मृत्यूकडे धावले. सो नेव्हर बी अफ्रेड इन लाईफ. धीरूभाई अंबानीने 1500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी सोडून गेला. त्याचे मुलं जगातले 5वे 4थे श्रीमंत असेल, पण मला कधीही कुठंतरी धीरूभाई अंबानीच्या जयंतीला कधीच नाही बोलवलं. 350 वर्षाच्या नंतर मला बोलवलं गेलं असेल तर ते शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठीच, संभाजी महाराजांच्या जयंतीसाठीच, लक्षात, लाल बहादूर शास्त्रीच्या जयंतीसाठीच. बिकॉज दिस वे द पीपल हू रन आफ्टर डेथ. मृत्यूचा पाठलाग करायचे हे लोक. लक्षात, म्हणून या पृथ्वी तलावर जे लोक घाबरतात ते कधीच लीडर्स होतात. मला सगळ्यात जास्ती शोकांतिका या गोष्टीची वाटली की भडांगे सरांना इथे येऊन म्हणावं लागलं की मागच्या मुलांनी समोर या मधात खुर्च्या खाली. हाऊ कॅन यू लीड फ्रॉम बिहाइंड. लीडर्स समोर असले पाहिजे. आलं लक्षात. एका आर्मी, याच्यात एक संदर्भात सांगतो की एका आर्मी ऑफिसरला एकदा विचारलं गेलेलं की एक माणूस गेला आणि त्या आर्मी ऑफिसरला विचारलं की बाबा वॉर चालू है बोले, सब लोगों को हम आर्मी है, आर्मी के साथ ऐसा करेंगे बोले कि अपने लीडर्स लोगों को भी लेके जाएंगे. त्यांनी नकार दिला होता. लक्षात, नकार याच्यासाठी दिला होता की त्यांनी सांगितलं होतं की बोले जो सरहद है बोले वह शेरों की जरूरत है बोले, गिद्धों की जरूरत नहीं है. लक्षात, अशी इमेज, अशी प्रतिमा लीडरची होऊ नका. बिकॉज यू आर द फ्युचर एस्पिरंट ऑफ दिस लीडरशिप. अशी लीडर बनू नका. तर मृत्यूचं काय माहिती आहे का, मृत्यू तर कोणालाही येणार आहे, असं कोणी राहिलेलं नाही. छोटीशी पौराणिक गोष्ट सांगतो, ठीक आहे. गेट रेडी फॉर द स्टोरी. आपल्याला आपल्या गीतेने, आपल्या पौराणाने खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या आपण कधी वाचत नाही. काय होतं माहिती आहे का की एकदा सगळ्या देवांची मीटिंग असते. लक्षात, कॉन्फरन्स असते, ठीक आहे. इंद्रदेव त्याच्या घरी मीटिंग चालली असते. म्हणून सगळेजण रस्त्याने जात असतात आणि जाता जाता काय होतं की रस्त्याच्या कडेला एक कबूतर बसलेलं असतं. ते कबूतर बसलेलं असताना काय होतं की तिथनं यमदेव तिथनं जातात आणि यमदेव तिथनं जाता जाता त्या कबूतराकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर ते पुढे निघून जातात. हे कबूतर तिथं जे बसलेलं असतं त्याला आता लक्षात येते की बाबा आपलं काहीतरी वाईट होणार. यमदेवानी